सातपाटी येथील सलीमा ज्वेलर्सच्या जवाहिराच्या व्यापाऱ्याने ग्राहकांनी गेल्या 3 वर्षांपासून दागिने घडवण्यासाठी दिलेले सोने आणि त्याकरता दिलेल्या रोख रकमेच्या तुलनेत सुमारे 3 किलो सोने घेऊन गेल्या आठवड्याभरापासून पसार झाला होता। सातपाटी पोलिसांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित ज्वेलर्सचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। सातपाटी येथील जुन्या बाजारपेठेच्या मार्गावर सुमारे 5 वर्षांपासून सलीमा ज्वेलर्स कार्यरत असून या जवाहिराच्या दुकानाचा मालक पालघर येथे सहकुटुंब राहत होता। काही ग्राहकांनी सोन्याचे दागिने घडवण्यासाठी स्वतःकडील सोने दिले होते, तर इतर काही ग्राहकांनी तत्कालीन बाजारभावाप्रमाणे सोन्याची खरेदी करून दागिन्यांसाठी पैसे मोजले होते। गेल्या 3 वर्षांपासून काही ग्राहकांना आपले दागिने मिळत नसल्याने या प्रकरणात पाठपुरावा सुरू होता। 3 महिन्यांपूर्वी सुमारे 8 ते 10 ग्राहकांनी आपले दागिने संबंधित दुकानातून दिले जात नसल्याबद्दल पोलिसांसमोर या दुकानदाराला हजर केले असता त्यांनी पुढील काही महिन्यात सर्व ग्राहकांचे दागिने देण्याचे आश्वासन दिले होते। यावर समाधानी होऊन संबंधित ग्राहकाने पोलिसात तक्रार नोंदवली नव्हती असे सांगण्यात आले। गेल्या आठवड्यात 20 मे रोजी संबंधित दुकान मालक व त्याचे कुटुंबीय यांचा ठाव ठिकाणा नसल्याने ग्राहकांनी त्याचा प्राथमिक शोध घेतल्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली। गावातील सुमारे 125 नागरिकांचे सोने अथवा रोख रक्कम संबंधित दुकानात जमा असून सुमारे 3 किलो सोन्याचे आणि रोख रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात सातपाटी सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात संबंधित ज्वेलर्सचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। पालघर न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत। संबंधित ज्वेलर्स मालकांनी नागरिकांकडून घेण्यात आलेले सोने परत मिळवण्याच्या दृष्टीने सातपाटी पोलीस चौकशी करत आहेत।